आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर दगडे, व्यासपीठावरील सन्माननीय आणि हॉलमधील प्रोभोस्ट क्लबचे सन्माननीय सदस्य आणि सदस्या, एक तर मला खूप आनंद होतोय की आज खूप दिवसांनी, म्हणजे तसं बघायला गेलं तर कोविडच्या मधल्या काळामध्ये 2-1 वर्ष एकतर फारशा अशा सभा झाल्या नाहीत, माणसं एकमेकांच्या जवळ आली नाहीतच, पण एकमेकांपासून दूर गेली. आणि आज पहिल्यांदाच अशा एका छानशा संध्याकाळी या तुमच्या अशा एन्थुझियास्टिक क्लब मध्ये आपल्या सगळ्या एन्थुझियास्टिक उत्साही लोकांबरोबर पहिल्यांदाच प्रकट होता येते, मला बोलता येते, याबद्दल मला फार आनंद होतोय. आणि त्याकरता मी सुरुवातीलाच डॉक्टर दगडेंचे आभार मानतो. कदाचित 2-1 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला हा कोविड नव्हता, त्यावेळेला तुम्ही मला बोलवलं असतं तर कदाचित मी काहीतरी वेगळं बोललो असतो. म्हणजे काय फार चांगलं बोललो असतो किंवा फार प्रगल्भित बोललो असतो असं म्हणत नाही मी तुम्हाला. वेगळं बोललो असतो म्हणजे आतापेक्षा मी काहीतरी कमी प्रतीचं बोललो असतं असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की या कोविडनं वाईट माणसाला नक्की बरंच दिलंय, पण काही गोष्टी माणसाला चांगल्या पण दिल्यात. आणि सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट कोविडनं कुठली दिली आहे ती आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजावून सांगणारी गोष्ट दिलेली आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युअर लाईफ. त्यामुळे काही वेळा ह्या कोविड बाबत मला असं म्हणावंसं वाटतं की काही ना काही माणसाला त्यांना असं एक झटका दिलाय की त्याच्यातलं काय तुझ्यात वाईट आहे, तुझ्यामध्ये सहिष्णुता नाहीये, तुझ्यामध्ये माणसावर प्रेम करायचं सामर्थ्य नाहीये, दुसऱ्याचा द्वेष करायचं तुझ्यामध्ये, तुझ्या अंगात असे दुर्गुण आहेत, हे कधीतरी सगळे सोडून दे, नाहीतर मरण फार जवळ आहे तुझ्यापासून. हा एक वेगळा संदेश त्यांनी दिला. त्याच्यात आपण जायला नको, त्या फिलॉसॉफीमध्ये आपण जायला नको आता. पण इश्यू असा आहे की खूप वर्षांनी अशा पद्धतीनं प्रकट होण्याची संधी मला मिळाली. आता माझा जो आजचा व्याख्यानाचा विषय आहे, या विषयावर मी अनेक ठिकाणी बोललोय, कारण तो माझा आवडीचा विषय आहे की आमच्याही व्यवसायातून साहित्य फुलते. तर कसं असतं, आपण जर पाहिलं तर साहित्यिक हे जे आहेत हे कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्या एका विषयामधून, त्यांच्या व्यवसायिक विषयांमधूनच ते पुढे येत असतात. काही त्यातले इंजिनियर्स आहेत, काही मराठीचे प्राध्यापक असतील, काही इंग्रजीचे प्राध्यापक असतील. मद हातकणंगलेकर सारखे इंग्रजीचे प्राध्यापक होते, प्राचार्य होते, क्रिटिक होते. काही श्रीदा पानवलकरांसारखे साहित्यिक जे बोटीवर काम करायचे, बोटीवर असायचे, 6-6 महिने बोटीवर असतात. किंवा एखादा हॉटेल चालक असेल, आपला कादंबरीकार कोकणातला. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये आपण काम करत असताना आपल्याला आलेल्या अनुभवांच्या साथीनं आणि आपल्या स्वतःतल्या प्रगल्भतेनं, आपल्या स्वतःतल्या कल्पकतेनं त्या अनुभवांना आणि त्या अनुभूतींना एक वेगळा साज चढवण्याचं सामर्थ्य ज्या ज्या लोकांमध्ये असतं ते लोक साहित्य निर्माण करतात. आणि हे साज चढवणं म्हणजे काय वेगळं नसतं, फार मोठं नसतं. त्याला काय अलंकार घालावे लागत नाही, त्याला काय पावडर लावावी लागत नाही, फार चांगले कपडे घालावे लागत नाहीत. त्या शब्दांना, त्या अनुभवांना जसं त्या तसं जरी आपण समोर ठेवलं, फक्त तुम्हाला जसा तो अनुभव आला आणि तुम्हाला जसा तो भिडला तसा वाचणाऱ्याला तो भिडला ना, की मग ते साहित्य हे जास्त मोठं साहित्य बनत जात, जास्त वैश्विक साहित्य बनत जात. जसं तुम्हाला वाटलं तसं मला वाटलं, किंवा तुम्हाला जसं वाटलं तशा पद्धतीचं वेगळं पण मला काहीतरी वाटलं की जे मला कुठेतरी झोंबलं, मला कुठेतरी ते भावलं. हे एका अनुभूतीतून लिहिल्यानंतर दुसऱ्याला तशा पद्धतीच्या अनुभूती येणं आणि त्या जवळजवळ सारख्या असणं आणि त्या मानवतेकडे जाणं, त्या नुसत्या मानवतेकडेच नाही तर त्या देवत्वाकडे त्या माणसाला पोहोचवणं, असं जे कार्य करतात ना,
असे अनुभव जे साहित्यकृती आपल्याला मिळवून देतात त्या साहित्यकृती ह्या जास्त श्रेष्ठ अशा ठरवल्या जातात. मग ते वास्तववादी साहित्य असू दे, मानवतावादी साहित्य असू दे, नाही तर आणखीन कुठलंही साहित्य असू दे. आता माझ्या व्यवसायाच्या म्हणजे आमच्या व्यवसायातून साहित्य फुलते म्हणजे काय, तर मी एक वैद्यकीय व्यवसाय म्हणून जेव्हा व्यवसाय सुरू केला त्यावेळी आमच्या व्यवसायाची वैद्यकीय व्यवसायाची काही वैशिष्ट्य होती. 1985 साली ज्या वेळेला मी इथं दवाखाना उघडला असेल, हॉस्पिटल काढलं असेल, त्यावेळेला त्याची वैशिष्ट्य अशी होती की हा व्यवसाय याच्यामध्ये पेशंटला आणि डॉक्टरना दोघांनाही खरंच बोलावं लागतं. म्हणजे खोटे बोलण्याने दोन्हीमध्ये गोची होण्याची शक्यता असते. म्हणजे पेशंटनं जर आपली खरी माहिती दिली नाही, खरा तो बोलला नाही, तर डॉक्टरला त्याचं खरं निदान होणार नाही. आणि डॉक्टरनी त्याला खऱ्या पद्धतीनं चांगली ट्रीटमेंट दिली नाही तर तो पेशंट बरा होणार नाही. कोणत्याही डॉक्टरला काय वाटतं की आपला पेशंट बरा झाला पाहिजे, पेशंटला ताप आलाय ताप थांबला पाहिजे, पेशंटचं डोकं दुखतंय डोकं दुखलं थांबलं पाहिजे, पेशंटच्या रोगाचं निदान झालं पाहिजे, तो रोग दूर झाला पाहिजे. हे कुठल्याही डॉक्टरला. मग तुम्ही म्हणाल आता सध्या चांगल्या डॉक्टरला सुद्धा आणि वाईट डॉक्टरला सुद्धा दोघांनाही हे एम ठेवणं कंपल्सरीच आहे आमच्या व्यवसायामध्ये. कारण समोरचा पेशंटच जर बरा झाला नाही, त्याचा तापच थांबला नाही, डोकं दुखायचंच थांबलं नाही, तर तो कशाला दुसऱ्या माणसाला त्याच्याकडे पाठवेल? सक्सेसफुलच तो होणार नाही. त्यामुळे या व्यवसायामध्ये दोघांनाही सत्यच बोलावं लागतं आणि दोघांनाही ते जे काही जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याकरता दोघांनाही ताकद वापरावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या व्यवसायामध्ये श्रद्धा ठेवावी लागते, डॉक्टरवर विश्वास ठेवावा लागतो. विश्वास जर नाही ठेवला तर मग जरी तुम्ही औषध चांगलं घेतलं तरी काही वेळेला गुण येत नाही. कारण आपल्या मनामध्ये जर अनेक प्रकारच्या अविश्वासाच्या लाटा जर हे होत असतील तर बरं होण्याला त्याचा नक्कीच त्याचा हा परिणाम होऊ शकतो. आणि यामुळं या गोष्टीला एक सत्याचं अधिष्ठान आहे, या व्यवसायाला एक सत्याचं अधिष्ठान आहे की दोघांनी खरं बोललं पाहिजे, एवढं तर नक्की अधिष्ठान आहे. तर यामुळे होतं काय की जो पेशंट आमच्याकडे येतो, जो त्याचे प्रॉब्लेम्स आमच्याकडे घेऊन येतो, तो पेशंट खरं बोलतो आमच्याशी, हे तर नक्कीच असतं. आणि ज्या वेळेचा माणूस खरं बोलत असतो तर ते खरं बोलतो हे आपल्याला समजतं, यात काही खोट नाहीये, हे सगळं खरं आहे. आणि आपणही जेव्हा त्याच्याशी खरंच बोलायला लागतो, ज्याच्यामध्ये कुठलंही नाटक नाही, नाट्य नाही, कुठला अभिनिवेश नाही, काही नाही, तो त्याला दुखलं तर रडतो, आपणाला त्याचं ते बघून आपण थोडेसे भावविवश पण होतो कधी कधी. आणि ह्या सगळ्या भावभावनांचा डॉक्टर आणि रुग्ण या दोन मध्ये एक जे नातं आहे, एक वेगळं आणि विशिष्ट नातं तयार होतं. या नात्यामध्ये कधी कधी तो डॉक्टर तुमचा मित्र बनतो, तर कधी कधी तो डॉक्टर तुमचा पार्टनर बनतो. कशासाठी पार्टनर बनतो? की तुमच्या वेदनेचा तो पार्टनर बनतो. तुमची वेदना दूर करण्याकरता, तुमचा रोग, तुमचा प्रॉब्लेम नाहीसा करण्याकरता तो तुमचा पार्टनर बनतो. आणि सगळ्यात एका फार मोठ्या तत्ववेत्याने म्हटलेलं आहे की डॉक्टरने पार्टनर नक्की बनावं रुग्णाचं. कुठंपर्यंत बनावं? की जोपर्यंत त्या रोगातनं तो मुक्त होत नाही तोपर्यंत पार्टनर बनावं. मग त्यानंतर कदाचित मित्र राहावं. पार्टनर म्हणजे जो काही भोग आहे तो भोग दोघांनी सोसायचा, त्याला म्हणायचं. म्हणजे चांगलं पण आणि वाईट पण, दोन्ही पण भोग जेव्हा दोघंही सोसत असतात त्याला पार्टनरशिप म्हणतात. म्हणजे त्या रोगाच्या वेदनेचा त्रास हा डॉक्टरला पण थोडा व्हायला पाहिजे. ही शुड बी अ पार्टनर इन दॅट ऑल्सो. आणि ती पार्टनरशिप त्याचा रोग दूर होण्यापर्यंत त्यानं ठेवावी. आणि रोग दूर झाल्यानंतर फार तर मित्र राहावं, त्याचं पार्टनर राहू नये. परंतु अशा पद्धतीचं हे एक वेगळं नातं होतं. आणि हे नातं सांभाळत असताना मी एक सामान्य तसा मध्यमवर्गीय कुटुंबांमधनं वर आलेला, मध्यमवर्गीय म्हणजे थर्ड क्लास असा एक होता ना आपलं, लोअर मिडल क्लास मधनं आम्ही वरती आलेले लोक होतो. मग काय शिक्षण मिळत गेलं, ते मिळालं, सगळं झालं, आम्ही झालो ऑर्थोपेडिक सर्जन झालो, सगळं झालं. तरी पण ते लोअर मिडल क्लासची जी सांस्कृतिक जे हे होते आमच्या बसलेले, ते काही कुठं जात नव्हते. त्यामुळे ही आई म्हणजे ही आपली आईच आहे, आपल्या आईसारखी आहे, आपल्या बहिणीसारखी आहे, आपल्या ह्याच्यासारखी आहे, असं एक सगळं. आपल्यासारख्या सगळी गरीब आहेत, आपलं कोण श्रीमंत नाही, अशी एक भावना होती. आपण सगळे एक आहोत असं. संस्कारही त्यावेळेस तसे होते. एक 35 वर्षापूर्वीच्या गोष्टी बोलतोय मी. तर लोक यायचे आणि त्यांना त्या काळामध्ये डॉक्टरांच्यावर इतका विश्वास असायचा, रडायचे, सांगायचे आम्हाला असं होतंय, आम्हाला तसं होतं. आणि नुसतं स्वतःची वेदना सांगण्यापुरतं ते थांबायचे नाही.
त्यांना असं वाटायला लागायचं की हा एक समोरचा माणूस आपला मित्र आहे, आपला कोणतरी जवळचा आहे, अधिक जवळचा आहे, आपल्या मित्रापेक्षाही वेगळा आहे हा, आणि आपल्याला आपलं हे सगळं दूर करण्याकरता हा आपल्याला मदत करणार आहे. तेव्हा ह्याला आपण आणखीन काहीतरी सांगावं, आपण आणखीन काहीतरी सांगावं. मग हळूहळू माणसं उघडी होत जात. हळूहळू ती त्यांच्या कुटुंबातलं काहीतरी सांगायला लागली, त्यांच्या वेदनांपेक्षा त्यांच्या मानसिक वेदनांवरती बोलायला लागली. आता या पद्धतीचं पेशंटचं आपला संबंध त्या रुग्णाशी किंवा त्या रोगाशी किंवा ज्या पर्टिक्युलर गोष्टीशी आहे ते सोडून त्याच्या मधल्या ह्या घरगुती आणि त्याच्या इतर प्रॉब्लेम्स मध्ये आपण डोकावायचं का नाही, डॉक्टरनं डोकावायचं का नाही डोकावायचं, त्याच्याबद्दल डॉक्टरनी सल्ला द्यायचा किंवा नाही द्यायचा, हा वादाचा विषय होऊ शकतो. काही लोकांना असं वाटेल की डॉक्टरचा संबंध नाही, त्याला सांगावं पेशंटला, बाबा ते तुझ्या घरची तुला सासू त्रास देते नाही, इट्स ओके, हा तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तू तुझ्या पुढे ठेव, त्यात तुझ्या पोटात जे दुखायला लागले त्याच्यासाठी या गोळ्या घे आणि निवांतपणे जाऊन घरी झोप जा. असं डॉक्टरनी करावं, असंच म्हणणारे मला वाटतं 99% लोक असो किंवा 95 असं. पण अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली म्हणा, मी तसा नव्हतो. मी हे सगळं ऐकून घ्यायचो आणि त्यांनी मला विचारला तर मी त्यांना सल्ला द्यायचो, पण तो सल्ला द्यायचो म्हणजे जाऊन आता सासूच्या डोक्यात दगड घाल असा सल्ला मी कधी द्यायचो. त्यांना असं हे उद्युक्त करायचो नाही. मी त्यांना म्हणायचो आपल्यामध्ये काय चुकतंय का बघा पहिल्यांदा आणि नंतर मग बाकीचा वगैरे, असं म्हणजे थोडं तेवढ्यापुरतं त्यांना ऐकणं महत्वाचं असं. सगळ्यात जास्त जो आपला ऐकून घेतो ना तो सगळ्यात प्रिय असतो माणसाला. म्हणून बायकोला नवरे जास्त प्रिय असतात. आणि नवऱ्याला बायका प्रिय नसतात. तर मी असं वेड्यासारखं ऐकून गेलो लोकांचं. मला असं वाटायला लागलं की हे पैसे देत आहेत मला. त्यावेळेस त्यावेळेला सुद्धा 50-50 रुपये कन्सल्टिंग असायची फी आमची. 35 वर्षापूर्वी 50 रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट होती. एवढे पैसा हा माणूस मला देतोय, बसू दे, माझ्याकडे तर कुठे एवढी गर्दी लागली आहे बाहेर रस्त्यावर लोक उभे राहिले. सांग बाबा तुला काय सांगायचं सांग, मी सगळं ऐकतो. आणि मग एकदा सांगितलं त्यांनी सगळं, त्यानं मी ऐकून घेतलं की ते आमचे दोस्त व्हायचे किंवा मैत्रीण व्हायची म्हणा, बहीण व्हायची म्हणा, व्हॉट एव्हर. मग दुसऱ्या दिवशी जो शेजारच्या बाईला ती धरून घेऊन यायची, ही कंबर दुखते बघा, हिला काय करायचं ते बघ. मग ती शेजारची बाई काहीतरी सांगायची नंतर एकटी येऊन, काहीतरी असं होतंय तसं होतंय बघा, ते असं करतात तसं करतात. आम्ही ऐकून घ्यायचो नुसतं, बरोबर आहे असं चालायचं, त्याला काय करायचं होतं असं करत करत. हे ऐकण्याची पण मला सवय लागली आणि मला ते आवडायला लागलं. मला माझ्या साहित्यासाठी तो एक मोठा स्टफ मिळाला. म्हणून म्हणतो आमच्याही व्यवसायात साहित्य मिळते म्हणजे माझा व्यवसाय असा आहे. मला असं वाटलं की असे ट्रकनं लोक हा माल आणून ओतायला लागलेत माझ्यासमोर, त्याच्यावर किती लिहू आणि किती नको असं मला झालं. कुणाची सासू मारते, कुणाचा नवरा मारतोय, कुणाच्या पाठीवर बायकोच्या लाथ मारल्यामुळे प्रेग्नंट बाई ताबडतोब तिला हे होते, अबॉर्शन होते, मुलगा मरतो. पायाचं प्लास्टर का काढायला आली नाहीस म्हणून विचारलं, सांगते माझा मुलगा गेला म्हणून मी पायाचं प्लास्टर काढायला आले नाही. हे कुठं सहन करायचं? हे यायला लागलं. वाईटही गोष्टी सगळ्या समोर यायला लागल्या, चांगल्याही गोष्टी समोर सगळ्या चांगल्या यायला लागल्या. कुणाच्या यायला लागल्या? समाजातल्या निरनिराळ्या घटकांच्या यायला लागल्या, समाजातल्या निरनिराळ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या यायला लागल्या, पुऱ्या जिल्ह्याच्या यायला लागल्या, इंटर डिस्ट्रिक्ट यायला लागल्या, घराघरात नाही यायला लागल्या, झोपडपट्टीत नाही यायला लागल्या, मोठमोठ्या बंगल्यात नाही यायला लागल्या, शाळा कॉलेज मधून यायला लागल्या. हे ठेवायचं कुठं सगळं? कुठे डोक्यात मी ठेवलं वेडा झाला असतो मी हे सगळं ऐकून. एकच मार्ग होता मला, लिहित जाणं. आणि अगदी 1985 वगैरे मी प्रॅक्टिस सुरू केलं, तर मी लिहायला सुरुवात 75 पासूनच केली होती, मी कॉलेजमध्ये असतानाच. अगदी इंटर्नशिप ज्या वेळेला माझी संपली, वयाच्या साधारणपणे 24व्या वर्षी मी MBBS झालो. इंटर्नशिपला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी जात होतो रोज एक नवीन कथा माझ्या समोर जिवंत असायची. रोज एक कथा जिवंत व्हायची माझ्यासमोर. अशा कितीतरी कथा मी त्या काळात लिहित. लेपरनाचं म्हणजे पहिलं पुस्तक जे प्रकाशित झालं ते 1987 साली प्रकाशित झालं. त्यानंतर मग परत यांच्या संबंधित अनेक कथा मी लिहित गेलो. आता मी त्या काही कथांमधल्याच, आता हे बाकी बेसिक झालं, पण काही कथांमधल्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्या तुम्हाला अधिक आवडतील, अधिक जवळच्या वाटतील. तर आता
छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, फार मोठं सांगत नाही, कारण माझी पुस्तकं आहेत, इंटरनेटवर माझी पुस्तकं आहेत, तुम्ही कुठेही ती बघू शकता. तर एक बाप जागा झाला नावाचा एक लेख मी लिहिला. तो बाप जागा झाला नावाचा लेख शोध डॉक्टर आणि रुग्ण नात्याचा या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. कथाच आहे छोटी ती, की तुम्ही म्हणते डॉक्टर यांना खूप आवडलेलं पुस्तक आहे, माझ्याकडे 20-25 पुस्तकं यांनी आणली आणि नानांनी दिलेले आहेत सगळ्यांना, बऱ्याच जणांनी घेतली होती त्यावेळेला ही पुस्तकं. तर बाप जागा झाला एक सामान्य एक तुम्हाला छोटी कथा घडलेली आहे. म्हणजे आमच्या व्यवसायातलं साहित्य निर्माण कसं होऊ शकतं याचं एक तुम्हाला उदाहरण जिवंत तुम्हाला दिसेल. एक माणूस होता, त्याचा एक मुलगा होता, तो साधारण वया 8वीला 8 आणि 7 14-15 वर्षाचा होता, अंगाने थोडासा जाडच होता. आणि तो बाप त्या मुलाला खांद्यावर उचलून घेऊन आला होता आणि याच्या दोन्ही हाडं त्याची मोडली होती आणि त्याचं ऑपरेशन करणं भाग होतं, प्लेटिंग करणं भाग होतं. मला आला, भेटला, तुम्हाला खर्च किती येईल म्हणाला. त्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे मी त्याला सांगितलं ते 25,000 रुपये खर्च येईल म्हटलं, ते प्लेट वगैरे सगळं धरून. तर नाही म्हणलं, एवढं तर मला शक्य नाही, माझ्या मुलाला मी ठेवतो तुमच्याकडे म्हटलं. मी 1-2 दिवस प्रयत्न करतो म्हटलं, गावात सगळीकडे जाऊन येतो, कुठे हे ऑपरेशन कमी खर्चामध्ये किंवा फुकट होतंय का. त्यावेळेला ह्या स्कीम नव्हत्या, ह्याची स्कीम वगैरे काही नव्हत्या त्यावेळेला. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, तू 2 दिवस ठेव मुलाला, आम्ही तोपर्यंत त्याला काही जे लागतं ती प्राथमिक ट्रीटमेंट देतो आणि तू नंतर मग मला सांग काय असेल काय करायचं ते. म्हणजे 2 दिवस तो मुलगा तिथं होता. मी राऊंडला जायचो त्यावेळेला तो मुलगा तिथं बसलेला असायचा. मग त्याच्यात हिस्ट्री शीट्स काय काय त्याची फाईल्स वगैरे सगळ्या होत्या. तर तो मुलगा आहे ना, प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकत होता. काहीतरी 6वी-7वी मध्ये असताना सडनली त्याला चक्कर आली आणि आतमध्ये त्याला काहीतरी मेंदूमध्ये एक काहीतरी ट्युमर झाला आणि ट्युमर होऊन तो जो बोलायचा थांबला, तो त्याला काही समजेनाच झालं. म्हणजे त्याला काहीच समजेना, फक्त खाणं समजत होतं बस, बाकी काही नाही. बाकी त्याला काही समजत. त्यामुळे तो जाड झाला, वजन वाढलं त्याच्यामुळं. आणि वडिलांनी त्याचे खूप पैसे खर्च केले, ते त्याच्यातनं बरा व्हावा म्हणून 2-2.5 लाख त्यावेळेला खर्च केले, ते पण तो काही मुलगा बरा झाला नाही. दिस टाईप ऑफ फेलो. तो कुठेतरी चालताना पडायचा, घरात लागायचं, फ्रॅक्चर व्हायचं, असा मुलगा वगैरे त्याने आणून ठेवला होता. ते त्याच्या हिस्ट्रीज आहे ते बघत होतो मी, सगळं ते बघून वगैरे सगळे हे करत होतो. 2 दिवस झाले. 2 दिवस झाल्यानंतर आमच्या दवाखान्यातनं असं कन्सल्टिंग रूम खाली आहे आणि कन्सल्टिंग रूमच्या मी बाहेर आलो तर वरती जायला जिना आहे. आता लिफ्ट आहे पण त्यावेळेला जिना होता. तो जिन्यातनं तो वडील वरती त्याला खांद्यावर घेऊन वगैरे गेलेला होता. मग 2 दिवसांनी तो माणूस माझ्याकडं आला आणि तो मी असं उभा होतो, मी असं कन्सल्टिंग मध्ये जाणार होतो, त्यावेळेला मला असं दिसलं की हा माणूस त्या आपल्या मुलाला घेऊन खांद्यावर बसून वरून चालत खाली येत होता. तिथे एक पायरी असा वरून तो खाली चालत येत होता आणि मी असा खाली उभा होतो इथं आणि इकडं माझं असं कन्सल्टिंग रूम होती. आणि मग त्यानं त्या मुलाला कन्सल्टिंग रूम मध्ये घेऊन आला. तिथं मुलाला एका बाजूला बसवलं, एका बाजूला स्वतः बसला आणि मी बसलो होतो तिथं. तर त्याला मी विचारलं की काय झालं, काय तुम्ही का घेऊन आलाय मुलाला खाली. तर तो म्हणला की मी चौकशी केली गावामध्ये, तर कुठं हे काय हे होत नाही म्हणला, काय पुण्यासारखं नाही आणि हे करणं मला मग त्यामुळे परवडणारच नाही म्हटला. मी याला घेऊन घरी जातो आणि काय होईल ते होईल म्हणला. मग आता काही इलाज नाही त्याला, माझं शक्य नाही असं तो मला म्हणाला. आणि त्याच्या ते डोळ्यात त्यानं माझ्यापासून डोळे घालून बघत होता. मी पण त्याच्या डोळ्यात घालून बघत होतो. आणि त्यामुळे ना काय झालं कोणाला माहित, मला एकदम मला आठवण झाली की माझा मुलगा या रेसिडेन्सी क्लबच्या स्विमिंग पूलच्या वरच्या ह्याच्यामधून, म्हणजे जिथून उडी मारतात एकदम टॉप वरनं उडी मारतात, 6 वर्षाचा माझा मुलगा ज्यावेळेला वरनं उडी त्यानं मारली, ती पाण्यात पडायच्या ऐवजी तो फरशीवर पडला. आणि तिथून माझ्या मुलाला उचलून त्या लोकांनी आणलं होतं आणि त्यावेळेला त्या मुलाला मी असं उचलून घेऊन जात होतो सिटी स्कॅन करायला वगैरे, की डोक्याला काय लागलंय का म्हणून. ती आठवण आली मला आणि माझ्यातला बाप जागा झाला. बाप जागा झाल्यानंतर मात्र मी बदललोच. कुठनं काय माझ्या अंगात घुसलं मला काही समजलंच नाही. डोळे थोडे पाणसर झाले. तू घेऊन जातोस घरी, याला काहीच करणार नाही त्याला. नाही म्हटलं, कुठं मला परवडणार नाही, तुम्ही काय करू. तर मी म्हटलं तू काळजी करू नको, हे मी करतो ऑपरेशन, त्याला वर घेऊन जा झोपू. तर तुम्हाला मला परवडणार नाही म्हटलं, काय तुला काय द्यायचं बघू म्हटलं काय करायचं. तसं नाही म्हटलं डॉक्टर, काहीतरी सांगा. मग मी त्याला म्हटलं की तुला काय द्यायचे ते दे, नाहीतर नाही दे, याला वरती घेऊन जा, मी याचं ऑपरेशन करतो.
हे म्हणल्यानंतर तो बाप असं पुढं आला आणि माझ्यासमोर वाकायला लागला. मला वाटतं एका बापाला दुसऱ्या बापासमोर वाकू द्यायचं नाही, म्हणजे त्याचे खांदे धरले, त्याला उभा केला आणि कडकडून मिठी मारली. आणि मग काय त्यांनी दिल ते पैसे घेऊन तो पेशंट चांगला होऊन घरी निघून गेला. विषय हा आहे बघा की समोरच्या माणसामध्ये आपण ज्यावेळेस स्वतःला बघतो का नाही, तिथं बऱ्याच वेळेला सत्याचं दर्शन आपल्याला घडतं. आणि ज्यावेळेस सत्याचं दर्शन घडतं ना, त्यावेळेला परमेश्वराचं दर्शन घडतं. आणि मग आपल्यातला परमेश्वर जागा होतो आणि तो मग बाप जागा होतो. मग आणि तो करतो, सगळं करतो. नाही तर कोण करतो? आपण स्वतः व्यक्तिगत काही करतो याच्यावरती माझा काही फारसा विश्वास नाही. अशीच एक दुसरी कथा आहे, छोटीशी गमतीशीर. पंढरपूर मधली काही माणसं आमच्याकडे ही पोलिओ वगैरे झालेली यायची आणि त्यांची ऑपरेशन्स करायची असायची. भयंकर विकलांग असायची मुलं, कारण ते काय बाकी तिकडे काय होत नाही म्हणल्यावर मग शेवटी इकडे करून घ्यायचं असं करूनच ती आलेली असायची. तर एक जरा 105 पान काढा. किती? 105. तर तो पेशंट आला, त्याला येत नव्हतं. त्याला मोठा होता, 15-16 वर्षाचा मुलगा होता आणि कंप्लीट कमरेच्या खाली सगळा विकलांग होता. म्हणजे पाय हे पुढे होऊन टेकलेले, हे झालेले. 105. आणि तो त्याची ते पंढरपूरचे लोक यायचे, ते कसं असायचं की त्यांना इथलं जेवण परवडायचं नाही त्यांना. ते खरं म्हणजे ते फारसं महाग असायचंच नाही बरं का. 105 ते फारसं महाग असायचंच नाही, तरी पण त्यांना ते परवडायचं नाही. म्हणून ते काय करायचे, येताना स्टोव घेऊन यायचे. ते आणि त्या स्टोव्हवर ती बाई भाकरी करायची. तिथं आमच्याकडे तसंच स्वयंपाक वगैरे दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये करायला परवानगी नसते, पण ह्यांच्या बाबतीत ती परवानगी आम्ही खास द्यायचो त्यांना. पंढरपूरवरनं आलेले कॅम्प मधले पोलिओचे पेशंट जे असायचे त्यांना परवानगी, बाकीच्यांना कुणाला नाही. मग ती तिथं भाकरी करत असायची. माझा नेमका राऊंड संपायला जायला आणि तिथं वळताना तर तेवढा कॉरिडॉर ती भाकरी करताना तिथं दिसायचं. असं ते सगळी सिस्टीम तिथं झाली होती. आणि ती रोज मला म्हणायची, भाकरी गरम तिची तव्यावर अशी फुगलेली असायची आणि म्हणायची, डॉक्टर जरा भाकरी खाता का? मला गंमत वाटायची. ते त्यांना काय कळायचं, ते 34ला पास नसेल ती बाई, ती कुठलं पंढरपूरहून अगदी रिमोट प्लेस मधून आलेली, मुलगा विकलांग झालेला त्याला. पण त्याच्यामध्ये इतकं हे होतं, विकलांगता होती की मला असं वाटलं की याचं काही ऑपरेशन करायला नको. पण आता जरा वाचायचं आहे, मी थोडस वाचतो. ते बसून वाचतो, म्हणजे स्टँड घेतो. नाही बसलं तर बस, मग काय नाही. बसलं चालेल का? नाही बसलं की बस. मी त्या मुलापाशी येऊन उभा राहिलो. त्याची पुन्हा एकदा तपासणी केली. डोळ्यात जीव आणून ते पोर्ट माझ्याकडे पाहत होतं. इमोशनल ब्लॅकमेलिंग करत होतं मला, असंही वाटलं. मी बोलून गेलो त्या पोराला, बेटा नाही होत तुझं काम, संस्थेत भरलेले पैसे परत घे आणि सुट्टी मजेत घालव. असं म्हणून मी पुढचे रुग्ण बघायला पुढे सरकत राहिलो. तसं मागून एक जोराचा हंबरडा फोडण्यासारखा रड्ड्याचा आवाज ऐकू आला आणि ती शांतता एखाद्या अणुकुचीदार सुईनं कापावी अशी कापली गेली आणि मी एकदम भानावर आलो. तो आवाज होता त्या पोराचा, त्याचं ऑपरेशन मी नाकारलं होतं. एकदम माझ्या हृदयाला जाऊन भिडला तो आवाज आणि मी थरथर कापायला लागलो. स्वतःला शांत करत आवरत मी पुन्हा त्या पोरापाशी जाऊन उभा राहिलो. त्या मुलाचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. तो बोलला, डॉक्टर करा माझं ऑपरेशन, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. मी दुसरं काय करणार असतो तर गोष्ट वेगळी, पण माझी जिद्द डॉक्टर व्हायची आहे. मला डॉक्टर व्हायचं. डॉक्टर माझ्यावर कृपा करा आणि माझं ऑपरेशन करा. समजा नाही करता आला तुझं ऑपरेशन तर तू काय करशील हे विचार. मी जीव देईन. मग आतापर्यंत का दिला नव्हतं? माझ्या आईनं मला सांगितलं होतं, एक ना एक दिवस एखादा देवासारखा डॉक्टर तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझा पाय सरळ करील, तुला चालवल. त्या दिवसाची तू वाट बघत बस. तसा डॉक्टर पण मिळाला, पण त्या डॉक्टरनंच कच खाल्ली तर मी आता कशाला जगायचं?
असं म्हणत त्यानं कपाळावर हात मारून घ्यायला सुरुवात केली. माझं स्वतःचं सांत्वन सरड्यासारखं बाहेर फेकून या समोरच्या जखमेवर मलमपट्टी करणं माझं पहिलं कर्तव्य होतं. मी ते पोरगं माझ्या पोटाशी धरलं आणि म्हणालो, रडू नको. डॉक्टर इतका रडका असून चालत नाही. मी माझ्या स्टाफला सूचना दिल्या आणि दुसऱ्या दिवशी पहिलं ऑपरेशन त्याचं ठेवण्याचं. त्या दिवशी माझ्या डोळ्यातून अश्रू पुन्हा डोळ्यातच शोषून घेताना मला खूप त्रास झाला. सर्जन असा रुग्णांसमोर गहीवरून रडून कसं चालेल. माझं एकटं एकटं रडणं वेगळं. त्या पोटाचं ऑपरेशन घेण्याचा निर्णय घेण्याची शक्ती साला आली कुठून माझ्यात. पण अशी शक्ती येते आणि मला फशी पडून जाते. मग मी कष्टात बुडून जातो. ज्यावेळी उन्मेषानं मला जगायची ती शक्ती हवी म्हटलं तरी मला नाही मिळत. मी राऊंड संपवून परत बाल्कनीत त्या मुलाची आई भाकरी बनवत बसली होती. मी जाता जाता तिच्याजवळ 1 मिनिट उभा राहिलो. त्या फुगलेल्या भाकऱ्या, ते तेल तिखट. ती बाई उभी राहिली, मला खाली वाकून तिने नमस्कार केला. गरम गरम 1 भाकरी थोडं तेल तिखट घालून तिनं माझ्या पुढे केली. म्हणाली, माझं पोर बरं कर देवा, तुला पांडुरंगाचा आशीर्वाद लागल. आज मी कुठली मर्यादा पाळायच्या मनस्थितीत नव्हतो. त्या भाकरीचा तुकडा मी तेल निघतात बुडवला, तो गरम असतानाच खाल्ला. बाकीची भाकरी मी डब्यात घालून घेतली आणि मला म्हणालो स्वतःला, तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला समजावून घ्यायला एवढी माणसं स्वतःच्या नशिबातनं वर नाहीत रे आली. तुला दिलेली भाकरी, तुला देव मानणं एवढं तरी काही कमी आहे. तुला समजून घेणंच आहे ना. त्या दिवशी रात्री झोपताना देवाचा कुठला गुण माझ्यामध्ये आहे याचाच मी विचार करत झोपी गेलो. तर मला सांगा की ज्यांच्या व्यवसायामध्ये ह्या घटना घडत असतात, ज्यांच्या व्यवसायामध्ये जगण्याचा मरण्याचा इतका प्रश्न असतो, ज्यांच्या व्यवसायामध्ये भावभावनांची, आक्रोशांची, दुःखांची एवढी वादळं फिरफिरत असतात, पण त्या व्यवसायामध्ये साहित्य सुरत नाही किंवा साहित्य मिळत नाही किंवा साहित्य निर्माण होत नाही असं करणं म्हणजे असं म्हणणं म्हणजे सुद्धा किती चुकीचं आहे. जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी ज्या ठिकाणी घडत असतात, ज्या व्यासपीठावर घडत असतात, त्या डॉक्टर आणि पेशंटचं व्यासपीठ असतं. माणूस जगणार का म्हणणार हे महत्वाचं आहे. माणूस काय विचार करणार आहे हे महत्वाचं नाही. पहिलं जगणं आहे, नंतर विचार आहे. पहिलं चालणं आहे, नंतर कार्य आहे. हे सगळं ज्या व्यासपीठावर घडतं त्या व्यासपीठावर जर साहित्य निर्माण होत नसेल तर मग कुठल्या व्यासपीठावर साहित्य निर्माण होणार आहे. आता जी व्यासपीठ आहेत जिथं साहित्य भारतीय अधिवेशन चालू आहे तिथं साहित्य निर्माण होणार असं तुम्हाला वाटतंय काय? तिथेही होत असेल नाही असं म्हणत नाही, पण तिथल्यापेक्षा जास्त ह्या तुमच्या घरात, तुमच्या दवाखान्यात, तुमच्या शेतात गाई म्हशी तुम्ही इथं बांधता ना त्या गोठ्यात, इथं साहित्य उत्पन्न होतं. साहित्य हे ठीक आहे, एकत्र येणं साहित्यिकांनी आणि काहीतरी छान पैकी काहीतरी करणं हे अत्यंत चांगलं आहे. त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, अजिबात टीका तर मुळीच करायची नाही. अनेकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचं परिमार्जन करणं तितकंच महत्वाचं. पण साहित्य निर्मितीची खरी स्थानं ही वेगळी असतात. ती संमेलनच असतील असं मला वाटत नाही. किती सांगू तुम्हाला, असं सांगायचंच म्हटलं तर मी 2-3 दिवस सांगत बसेन, इतकं सगळं दुनियाभर भारून माझ्याकडे. आता एक सांगतो फक्त आणि बास करतो. एक गोष्ट सांगतो आणखीन आणि बास करतो. ओके, 5-10 मिनिटांमध्ये. मला वाटतं मी तसं बोललोय जवळजवळ 35 मिनिटं. चालतंय. लोकांना ऐकावंसं वाटतंय तो. आणखीन एक सिराजभाई नावाची कथा आहे. ती माझी अनुबंध नावाचं जे पुस्तक आहे, अनुबंध मध्ये या सगळ्या कथा समाविष्ट आहेत. बरं, माझं एकही पुस्तक बाजारात विक्रीला उपलब्ध नाही. सगळ्या आवृत्त्या सगळ्या आवृत्त्या 2-2 त्या काळी काढल्या गेल्या, त्या सगळ्या खपलेल्या आहेत. एकही पुस्तक नाही. मी पुस्तकं विकत घेऊन सुद्धा आणलेली आहेत पैशाकडनं, ती पण संपलेली आहेत. एक पुस्तक फक्त शिल्लक आहे. आणि आता माझ्या थोडं आणखीन काही वर्षांनी त्याच्या आवृत्त्या काढण्याचा माझा विचार आहे, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. आता सध्या नेटवर मात्र आहे bookganga.com नावाचं जे आपलं नेट आहे, bookganga.com, याच्यावरती माझं हे आहे, पुस्तकं आहेत. आणि माझी काही 7-8-10 भाषणं जी आहेत त्यातल्या त्यात म्हणजे अलीकडे ती हे नवीन सुरू झाल्यापासून ती युट्यूबला हे केलेली आहे, PG कुलकर्णी या नावाने.
तर हे दादरकर नावाचा एक पेशंट होता. ती प्रॅक्टिस सुरू करून अगदी नुकतंच मी 5-6 महिने झालं. तर मेनन पिस्टन कंपनीमध्ये तो दादरकर म्हणजे मेनन पिस्टन कंपनीची स्थापना करण्यापूर्वी तिथं जो प्लॉट होता त्या प्लॉटवर ह्याला त्यांनी तिथं तो काय म्हणतो आपण त्याला हे म्हणून ठेवलं वॉचमन म्हणून तो तिथं लागला. मग नंतर तो त्या कंपनीत कामाला पण लागला. त्या माणसाला कुठेतरी उत्तर प्रदेशमधून येत असताना रेल्वेला एक मोठा ऍक्सिडेंट झाला आणि लोक एवढे त्याची किती म्हणजे म्हणावी तेवढी सगळी हाडं मोडली होती. आणि मग तिथून इकडे त्याला आणलं. मग इकडे तिकडे मग इकडे नको तिकडे नको करत मग मिशनला नेऊया का इकडे नेऊया का करत शेवटी कसं झालं नुकताच त्याच्या पॅनलवर त्या मेनन पिस्टनच्या पॅनलवर माझी नेमणूक झाली होती. एक नवीन डॉक्टर यंग आहे आता हा काय करतोय बघूया म्हणून शेवटी ते मला बाकीच्या सगळ्या डॉक्टरनी याला जाऊ द्यायचं काय व्हायचं ते उद्या म्हणून माझ्यावरती ते पाठवून दिलं त्याला. तो सिराजभाई तर पहिल्यांदा काय फारसं कळायचं नाही. मग नंतर हळूहळू त्याला कळायला लागलं डोक्याचे वगैरे हे झाल्यानंतर मग एक त्याचे ऑपरेशन सुरू झाले. मी करायला लागलो. एका ऑपरेशन मधनं तर ठीक होणार नव्हतं. एक 7-8-10 तरी ऑपरेशन करावे लागणार एवढं सगळं मोडलं होतं. मग सुरू झालं एक ऑपरेशन करायचं असं सुरू झालं. मग त्यावेळेला राम मेनन होते. तर राम मेनन हे फार म्हणजे सज्जनग्रस्त होते आणि आपल्या कामगारांबाबत त्यांना भयंकर आदर होता प्रेम होतं. आणि हा तर त्यांचा ह्या बिल्डिंगचं म्हणजे कुदळ मारली त्यावेळेला उभा असणारा हा वॉचमन राम मेनन मला स्वतः येऊन भेटायला यायला बरं कर बाबा काय पण कर बरं. मग मी लक्ष त्याच्यावरती पूर्ण केंद्रित केलंच होतं. तर पहिलं एक ऑपरेशन त्याचं करायचं होतं पण त्याची कंडिशन इतकी बेकार होती की हे ऑपरेशन करताना त्याला मृत्यू होऊ शकण्याची शक्यता होती. कारण भूल दिल्यावर काय झालं तर काय करतं त्याला ऑलरेडीच त्याला हेड इंजुरी थोडीशी होती. पण त्याची हे घ्यायला लागते सही घ्यायला लागते. ती सही काय घ्यायची होती तर सही अशी घ्यायची होती की ऑपरेशन करत असताना मृत्यू जरी आला तरी आमची काही तक्रार नाही असे डॉक्टरचे नातेवाईक लिहून देतात. आणि पेशंट जर असेल जागा शोधतो तोही लिहून देतो. तरच त्या पेशंटचं ऑपरेशन करायला घेता येतं आम्हाला. नाही तर काय करायचं मृत्यू झाला तर तुम्ही सगळे आम्हाला विचारणार ना असं कसं झालं म्हणून. मग तसं ते द्यायचं होतं. तर ते ज्यावेळेला द्यायचं होतं त्यावेळेला तो सिराजभाईकडे ते कागद घेऊन गेले की ह्याच्यावरती तुम्ही सही करणार का. त्यांना भीती वाटत होती आता हा पेशंट जिवंत आहे तर म्हणतो मी मेलो तरी माझी हरकत नाही असं लिहून देणं म्हणजे व्हेरी डिफिकल्ट. पण तो ना म्हणला मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी लिहून त्याची बोटं तुटली होती त्याला लिहून द्यायचं होतं त्याला हाताचा अंगठा केला आणि म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला तो म्हणाला सिराजभाई एवढे काय म्हणलं हे लोक माझी सही घ्यायला किंवा अंगठा घ्यायला घाबरतायत म्हटलं. तर मरणच मला यायचं असेल तर तुमच्यासारख्याच्या हातून जर मला मरण आलं तर त्याच्यासारखं चांगलं काय आहे म्हटलं दुसरं. असं त्याला म्हटल्यानंतर मात्र मी गदगद होतो. तिथंपर्यंत सगळं ठीक होतं. हे काय आम्ही असे आठवड्यातनं 4 लोकांच्या सह्या घेत होतो की मेला तरी चालेल. त्यावेळेला एक असं बेफिकीर म्हणजे आम्ही सर्जन म्हणजे वेगळेच होतो. भीत नव्हतो आम्ही. उद्या तुम्ही काय कराल म्हणून भीत नव्हतो. तुमचा जीव वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. पण त्यासाठी उद्या तुमच्या नातेवाईकांना आम्हाला मारलं तरी चालेल पण ह्याला वाचवायचा ही वृत्ती होती. आता कसं कातडी बचाव धोरण सगळं व्हायला लागलं. आपल्याला काय होईल काय हे नंतर आपल्याला काय करतील काय ह्याचे नातेवाईक काय पण तो म्हणेल ना समोरचा माणूस तू वाचवू शकतेस तू. त्यामुळे म्हणतो मी की वैद्यकीय क्षेत्रात पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये ना हे नातं बिघडू नये कधी. जरी बिघडत असेल तर ताबडतोब समाजाला ते सरळ करा. दुसरं कोण करणार नाही समाजच सरळ करेल. याचं कारण हे आहे की हे काही वेगळ्या पार्श्वभूमीवरचं नातं आहे. तर मग तो सिराजभाईनं तसं म्हटल्यानंतर की तुमच्यासारख्या हातातून मृत्यू आला तर आम्हाला आनंदच आहे तुम्ही कशाला एवढं भिताय म्हणलं आमच्या सह्या घ्यायला असं हा माणूस बनवून मोठा माणूस ऑपरेशनला नेताना म्हणतो. त्यावेळेला मला काही गोष्टी सुचल्या. त्यावेळेला ते कथा त्या कथेमध्ये त्या हे करून घेतल्या गेल्या. तेवढं मी तुम्हाला वाचूनच दाखवत होते आणि नंतर मी माझं भाषण संपवतो. सिराजभाई 69 पेज. तर हे ऑपरेशन थिएटरमध्ये सगळीच तयारी केलेली. भूल देणारे डॉक्टर आले होते सगळे आले होते. याच्या एका सहीसाठी ते थांबलं होतं. मग याचा अंगठा सही जे काय व्हायचं ते झालं. आणि तो तसं म्हटल्यामुळे मी थोडासा भारावून गेलो. म्हटलं की एवढा विश्वास आपल्यावर ठेवावा. ठीक आहे जरा आता तशाही परिस्थितीत सिराजभाईचं ते वाक्य मी ऐकलं आणि मी अंतर्मुख झालो. ही माणसं मेलं तरी चालेल असं म्हणून आपला जीव सर्जनच्या स्वाधीन करत आहेत. केवढा हा विश्वास. इतपत विश्वास दुसऱ्यावर ठेवता येतो का. नाईलाजानं परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी हो हो म्हणणं वेगळं आणि मेलो तरी तक्रार नाही असं लिहून देणं वेगळं.
सिराजभाईच्या नजरेतला तो विश्वास माझ्यातल्या अहंकाराची राख करत होता. सिराजभाईच्या नजरेतला तो विश्वास माझ्यातील अहंकाराची राख करत होता. मला वाटलं यांनी एवढा मोठा विश्वास ठेवावा याला मी पात्र आहे का, त्या लायकीचा मी आहे का. मी कन्सेंटची वही बाजूला ठेवली आणि पायानं जमीन घट्ट पकडू लागलो. म्हणजे मला चक्कर यायला लागल्यासारखं वाटायला लागलं, हे सगळं घडतंय ते. म्हणून मी पायानं जमीन घट्ट पकडायला लागलो, असा त्याचा अर्थ आहे. मी पायानं जमीन घट्ट पकडू लागलो, क्षणभर स्टूलवर बसलो. 5-1 मिनिटं गेली असतील. ऑपरेशन थिएटरमध्ये डेड सायलेन्स. मी या लायकीचा आहे का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा मी स्वतःला विचारला. आणि काय सांगू, एका शक्तीचा माझ्यात प्रवेश झाल्यासारखं मला वाटलं. मी उठून ताठ उभा राहिलो, त्यांच्या नातेवाईकांची संमती घेतली आणि त्या नीरव शांततेत ऑपरेशनचं संगीत सुरू झालं. त्या नीरव शांततेत ऑपरेशनचं संगीत सुरू झालं. ना शब्द, ना ध्येय, ना अहंकार, फक्त वर्तमान. फक्त वर्तमान. स्थिर हात आणि बेशुद्ध रुग्ण. माझी बोटं त्या रुग्णाच्या पायावर एखाद्या तंतुवाद्यावर फिरवीत तशी फिरत गेली आणि काही मिनिटातच पायाचा मृदुवत झालेला चंपा पायापासून अलग झाला. शांततेतलं एक अनाकलनीय संगीत हात्याऱ्यांमध्ये घुमलं. ना स्वार्थ, ना लोभ, ना त्याग, ना मत्सर, ना प्रेम, ना द्वेष. प्रेमही नाही, द्वेषही नाही. काढून टाकायचं, तिथनं ते काढलंच पाहिजे. तिथच्या पुढे नाहीतर बाद होईल आणखीन. ना प्रेम, ना द्वेष. या सर्वांपासून वेगळे ते क्षण. या सर्वांपासून वेगळे ते क्षण. माणसाच्या जाणीवांपेक्षा वेगळे ते क्षण. कुणाचा विश्वास असे विचारणारे ते क्षण. ना आशा, ना निराशा. गेला तर गेला, काय करणार. ना काळ, ना दिशा, ना वेदना, ना विचार, निर्विचार, ना वेदना, अनेस्थेशिया. फक्त ते क्षण. कुणाचे ते क्षण, कुणाचे ते क्षण. निर्मनुष्य क्षण. तोही नाही, मी नाही, फक्त ते क्षण. ना त्या रुग्णाचे, ना माझे, ना इतरांचे. ते क्षण त्याचे. तो बोलवता धनी, तो चालवता धनी, तो करवता धनी. त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या ताकदीच्या माध्यमातनं खरा सच्चा डॉक्टर काम करत असतो. नाहीतर तो डॉक्टर त्या लायकीचा कधीच नसतो, असं माझं ठाम मत आहे. मग डॉक्टरला काढा बघू, मग त्याची बायकोने त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. म्हणायला पाहिजे का नाही म्हणायला पाहिजे, म्हणायला पाहिजे का नाही म्हणायला पाहिजे. सर मग त्याच्या मुलांनी त्याला चांगलं म्हणायला पाहिजे, मित्रांनी त्याला चांगलं म्हणायला पाहिजे. कदाचित नसतील म्हणत बाकी सगळे लोक, पण जर खरा सच्चा डॉक्टर असतो ना, तो त्या रुग्णाशी चांगला असतो. त्या प्रॉब्लेमशी तो सोडवण्यामध्ये तो सक्षम असतो. बाकीचा एक मनुष्य म्हणून इथे विचार नाहीये. मनुष्याच्या पलीकडे जाणारं हे एक त्याचं स्वतःच व्यक्तीकरण असतं आणि ते महत्वाचं असतं. मला वाटतंय कथा तर मी सांगितल्याच, पुन्हा कधी मी आलो तर मी सांगत राहील. माझी पुस्तकही आहेत, पण फक्त या विषयाला छेद देण्यापूर्वी, म्हणजे संपवण्यापूर्वी एक 2-3 वाक्य बोलतो, 2-3 मिनिट बोलतो आणि मग मी हे संपवतो. मला एक आणखी शेवटची छोटीशी कथा आहे. सायली नावाची एक मुलगी होती, तिला ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा नावाचा आजार होता. आणि त्याच्यात काय होतं त्या आजारामध्ये ते हाडं मोडतात. काही कारण, जरा नुसतं उठून उभा राहिलं पडलं खाली गेलं हाड मोडतं. ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा मध्ये सायली नावाची मुलगी होती, छोटी 8-9-10 वर्षाची मुलगी होती. आणि तिला ते हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप मधून माझ्याकडे यायचे आणि त्यांना सर्टिफिकेट द्यायचं असायचं की ह्याला खेळवायचं का नाही तिथं. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये, त्यांच्या प्रायव्हेट हायस्कूलच्या अंगणात स्पर्धा व्हायच्या त्या ग्राउंडमध्ये. मी दिलं होतं सर्टिफिकेट, हे स्पर्धेत हिला खेळवायचं नाही म्हणून. मी दिलं होतं लिहून तिला, स्पर्धेत खेळवायचं नाही म्हणून. पण ती मुलगी एवढी कहारी होती की ती म्हणजे मी मेले तरी चालेल, मला मी खेळणार म्हणून देतो. काहीतरी खेळणार म्हणजे कुठे बॉल टाक, कुठं काय, त्यांना काही चालताच येत नव्हतं तसं बोलायचं. तर मग ती ते केली खेळायला तिथं. आणि माझी
कर्मधर्म सेवकानं माझी यांनी काय केलं, तुम्ही डॉक्टर म्हणून तिथं त्या स्पर्धा आहेत काहीतरी, त्या मोठ्या लेवलच्या स्पर्धा होत्या, डिस्ट्रिक्ट किंवा इंटर डिस्ट्रिक्ट, तुम्ही डॉक्टर तिथं जाऊन बसा 1 तास 2 तास, कोणाला काय लागलं बिगलं तर तुम्ही ते. मी तिथं जाऊन बसलो होतो. तर नेमकी ही सायली जी होती ना, ते कुठेतरी बॉल टाकायचा काहीतरी करायचं अशालाच होती ती, पण ती खुर्चीतनं बॉल टाकायला पुढे गेली आणि ती पडली, आणि पडल्यानंतर तिच्या कण्याचं हाड मोडलं. तर एक तर विकलांग, अदरवाईज चालायलाच येत नव्हतं, त्यात आणि नको म्हणत असताना गेली, त्यात आणि कमरेचं हाड मोडलं, मग रडायला लागली. मग तिथनं तिला उचलून हॉस्पिटलमध्ये आणायला लागलं. मग ती ॲम्ब्युलन्स वगैरे तिथं होती. मग ती ॲम्ब्युलन्समध्ये ती बसली होती ती मुलगी, आणि तिचं नाव सायली, आणि मी तिच्या शेजारी बसलो होतो. म्हणजे तिला उचलूनच घेतली ना, कमरेचाच मणका मोडला म्हणल्यावर काय करणार, ती उचलून घेतली तिला, आणि तिला मी आणत होतो. तरी पण तिच्या चेहऱ्यावर मी म्हटलं, अगं सायली तुला सांगितलं होतं ना तू खेळू नकोस, सर्टिफिकेट मध्ये दिलं होतं ना तू नको जाऊस म्हणून, तू का केलीस तसं, तरी पण ती हसत होती. तर मला ते त्यांच्या मला कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण आली त्यावेळेला. तिच्यावर जी मी कथा, एक जे लेख लिहिला, कथा लिहिली, ती नंतर प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये मी त्या कवितेचा एक वेगळेपण त्या ह्याच्यात दाखवलं, की कवितेत काय म्हटलंय, मोडला आहे संसार पण मोडला नाही कणा. पण ही मुलगी त्याही परिस्थितीत हसत होती आणि मला सांगत होती, डॉक्टर मला लवकर बरा करा, मला परत स्पर्धेमध्ये जाऊन खेळायचं. ती कसं म्हणत होती, मोडला आहे संसार आणि मोडला आहे कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. नमस्कार.